नंदुरबार शहरातील लहान माळीवाडा परिसरात राहणारा कार्तिक एकनाथ गोरवे वय 7 हा बालक आपले काका ढोलवादक अंबू जाधव यांची दुचाकीवर बसून सरोजनगरकडून लहान माळीवाड्याकडे जात होता। दुपारी 3:15 सुमारास परशुराम चौकाजवळ नायलॉन मांजा कार्तिक या बालकाच्या गळा तोडून गळा चिरला गेला। कार्तिक काही क्षणातच रक्तबंबाळ झाल्यानं त्याचे काका अंबू जाधव यांनी त्या सुरुवातीला स्मित हॉस्पिटल नंतर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केलं। गळ्याची जखम खोलवर असल्यानं कार्तिक गोरवे या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। कार्तिकचा मृत्यू वार्ता पसरताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली। कार्तिकच्या कुटुंबियांसह आई-वडिलांनी आक्रोश करीत एकच हंबरडा फोडला। बालकाचा मृत्यूची वार्ता शहरभर पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली। मयत कार्तिक याच्या मृतदेहावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। रात्री मयत कार्तिकवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। नायलॉन मांजामुळे निष्पाप बालकाला आपला प्राण गमवावा लागल्यानं शहरभर हळहळ व्यक्त करण्यात येत होती। कदाचित ही मकर संक्रांत आज त्याच्यासाठी शेवटची असेल याची किंचितही कल्पना बालकाला नव्हती आणि काल त्याची अखेर झाली आहे। आम्ही बेधडक मी मराठी न्यूज माध्यमातून सर्व वाचक व प्रेक्षकांना विनंती करतो की पतंग उत्सवाचा आनंद जरूर घ्या, परंतु मानवी जीवितास घातक ठरत असलेला नायलॉन मांजाचा कुणीही वापर करू नका, जेणेकरून मानवी जीवनास कुठलीही हानी होणार नाही याची काळजी घ्यावी।